झाला नाही त्यांना आमच्याबरोबर युती करायची नव्हती. ज्यांना आमच्याबरोबर युती करायची आहे त्यांच्याबरोबर आमची युती झाली आणि म्हणून प्रचारासाठी मी कणकवलीत आलो. कणकवलीच्या निवडणुकीसाठी आता एक वक्तव्य दिलंय की मी आलोय, अजून पाहिजे तरी येणार. कोण शिवसेनेचे किंवा शिवसेनेमध्ये एवढे नेते आहेत, आमचे स्टार प्रचारकच 40ची यादी आहे. कोणी येऊ शकतात आता ते. आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये पार्टी पाठवतच असते, लक्षात घ्या. म्हणून कोण येतील काय नाही ती नावं आम्ही नंतर जाहीर करू, ते तुम्हाला कळणारच आहे. पण आम्ही सक्रिय झालेलो आहोत शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी. जे नेते येतील ती यादी तुम्हाला आम्ही नंतर कळवू. पण सर, युती होऊ नये म्हणून याला विरोध कोणाचा होता? बाहेरून होता, जिल्ह्यातून कोणाचं नव्हतं. बाहेरून कोणाचा? मला काय माहिती, तुम्ही शोधा आणि मला सांगा. पण जिल्ह्यातून कोणाचं नव्हतं. कारण राणेसाहेब स्वतः युतीसाठी आग्रही होते. हो, मी तुम्हाला आजही सांगतो, राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही. 21 तारखेची ती काय आता नाही वाटत मला, आता नाही वाटत. कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका. शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात? तुमचाही मोठा पक्ष आहे. आता थांबणं योग्य नाही. वेळोवेळी प्रयत्न झाले, किती लोकांनी प्रयत्न केले, किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे, किती बैठका घ्यायच्या. त्याला काहीतरी मर्यादा आहे. उत्तर आम्हाला जे काही आलं ते काही समाधानकारक नाही. आम्ही राणे साहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब, उत्तर अशी समाधानकारक येत नाहीये आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबून उपयोग नसतो. कार्यकर्ते थांबलेले आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. ही काय आमदार खासदारांची निवडणूक नाही. म्हणून आम्ही डिसिजन घेतला, जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे, चांगले उमेदवार आहेत, चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार.